राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। खास करून ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरला असेल तर अशा पीक विमा धारक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्त्वाची आनंदाची दिलासा देणारी या ठिकाणी बातमी समोर आलेली आहे। जे शेतकरी बांधव पीक विम्याची आतुरतेने प्रतीक्षा करत होते तर अशा सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। गेल्या काही दिवसाभरापासून पीक विमा कधी जमा होणार अशी चर्चा या ठिकाणी सुरू झाली होती। अशी शेतकरी बांधवांची देखील मागणी होती की आमच्या खात्यावरती लवकरात लवकर पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा करण्यामध्ये यावी, कारण की राज्य सरकारने देखील पीक विमा या ठिकाणी देण्याची घोषणा केली होती। राज्यातील शेतकरी बांधवांना म्हणजेच की हेक्टरी 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये ही राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली आहे। आता सरकारनं केलेल्या घोषणेप्रमाणे आमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा केव्हा जमा होणार असा प्रश्न शेतकरी बांधवांमधून उपस्थित झाला होता। त्यातच आता शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची आनंदाची दिलासा देणारी बातमी तसेच समोर आलेली आहे। आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पीक विम्याचे पैसे या ठिकाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आता पीक विमा किती जमा होणार आहे तर प्रति हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा हा शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे। आता राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विम्याचे वाटप सुरू झाले आहे, तसेच कोणत्या शेतकरी बांधवांना आता लवकर पीक विमा या ठिकाणी जमा होणार आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा या ठिकाणी मंजूर होणे बाकी आहे, या सर्व जिल्ह्यांची यादी या ठिकाणी मी तुम्हाला दाखवणार आहे। पीक विमा वाटप सुरू असणाऱ्या जिल्ह्यांच्या यादीमध्ये जर तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं तर तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी पीक विमा जमा होणार आहे। आता सर्वात आधी या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होत आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे। तर चला पाहूया जिल्ह्यांची यादी। नंबर 1 वरती आहे नागपूर। आता नागपूर मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। नागपूर मध्ये आता पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा करण्याला सुरुवात झालेली आहे। त्यानंतर नाशिक मधील जर तुम्ही शेतकरी असाल, नाशिक मध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता नाशिक मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। नाशिक मध्ये सुद्धा 17,500 रुपये म्हणजेच की 17,500 रुपये या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा केली जाणार आहे। त्यानंतर रत्नागिरी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी पीक विमा रक्कम देण्यामध्ये येणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर रत्नागिरीमध्ये राहत असाल, रत्नागिरीमध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की रत्नागिरीमध्ये सुद्धा राज्य सरकारच्या हस्ते या ठिकाणी पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे। सांगलीमध्ये जर तुम्ही शेतकरी असाल, सांगलीमध्ये राहून शेती करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे। आता सांगलीमध्ये सुद्धा पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यानंतर कोल्हापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। कोल्हापूर मध्ये सुद्धा राज्य सरकारच्या हस्ते या ठिकाणी पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा केली जाणार आहे। त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। ठाणे मध्ये सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे ठाणे मधील जर तुम्ही शेतकरी असाल तर कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये। त्यानंतर बीड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही। शेतकरी बांधवांनो, तुम्ही जर बीड मध्ये राहत असाल, बीड मध्ये तुमची शेती असेल तर तुमच्यासाठी अतिशय दिलासा देणारी बातमी आहे, कारण की बीड मध्ये सुद्धा राज्य सरकारच्या हस्ते या ठिकाणी पीक विमा रक्कम या ठिकाणी लवकरात लवकर सर्व या जिल्ह्यामध्ये वितरित केली जाणार आहे। त्यामुळे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।